त्याच्या एकट्याकरता अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षासोबत एकनाथ शिंदे सुद्धा मुंबईमध्ये अजितदादांशी तडजोड करायला तयार नाहीत. आश्चर्य आहे, की एका त्या नवाब मलिक करता अजितदादा एवढे का अडून राहिलेत? असं काय त्याला लागून गेलंय, की ज्याच्यामुळे अजितदादा पवार युती तुटली तरी चालेल मुंबईमध्ये. पण मी नवाब मलिकला हटवणार नाही, असा हट्ट अजून तरी धरून बसलेत. त्यांनी त्यांना निवडणुकीचं सूत्रधार मुंबईच्या बनवलंय. तुम्हाला काय वाटतं? मी जी काय माहिती घेतली, माहिती मिळवली, त्याच्यामुळे मला असं वाटतं, की हा जो नवाब मलिक आहे, हा कट्टर, कट्टर, कडवट असे जे मुसलमान आहेत ना, जे मुंबई नाही महाराष्ट्रात पण आहेत जिकडे-तिकडे, की जे अन्यथा एम-आय-एमकडे जातात, ओवेसीकडे जातात. ओवेसीला अजितदादांच्या मते पर्याय हा भाजपच्या दृष्टीने सडका आणि शिंदेच्या दृष्टीने किडका असलेला नवाब मलिक जो आहे, त्यांना असं वाटतंय, म्हणजे त्यांची खात्री आहे, की हा पक्का धर्मांध आहे आणि याची इमेज ही ओवेसीला पॅरलल आहे आणि हा राष्ट्रवादीचा ओवेसी आहे. राष्ट्रवादी अजितदादा पवारांचा हा ओवेसी आहे. मुंबईमधली मुसलमान मतं ही तिकडे त्या दूरच्या हैदराबादच्या ओवेसीपेक्षा इथला जो धर्मांध असा त्यांचा प्रतिनिधी आहे नवाब मलिक, त्याच्या बाजूने वळतील अशी अजितदादांची जवळजवळ खात्री आहे. अजितदादांना असं वाटतं, की मुंबईमध्ये येऊन जाऊन आम्हाला तुम्ही जागा देणार किती? हा पण विचार आहे बरं का. अजितदादांच्या बाजूने जर तुम्ही विचार करणार असाल, म्हणजे करायचं असेल तुम्हाला, तर अजितदादांचं म्हणणं असं आहे, की मुंबईत बोंबलायला तुम्ही जागा किती देणार आहात आम्हाला? 10. 10 पेक्षा जागा उमेदवार म्हणजे जागा म्हणजे जिंकण्याचा विषय नंतरचा. आधीचा विषय म्हणजे स्पष्टच केलाय बीजेपीच्या लोकांनी, की 227 जागांपैकी 27 जागा आम्ही छोट्या-छोट्या ग्रुप्सना, पक्षांना, संघटनांना सोडणार आहोत. त्याच्यामध्ये बरेच आठवल्यांना 2-3 देणार आहेत. आणखीन कोण-कोण काही भारदस्त असे नेते ऐन वेळेला येतील, त्यांना काही अकोमोडेट करावं लागेल. पण अजितदादांना 10 पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही आहेत ते. हे मी मी तुम्हाला सांगतो नक्की, मला माहिती आहे. आता 10 जागांकरता तुम्ही देणार 10, युती केली तर देणार 10 आणि त्या 10 करता माझा जो एक कट्टर धर्मांध म्हणून मुसलमानांमध्ये प्रिय असलेला असा जो नवाब मलिक आहे, की ज्याचा फायदा मला महाराष्ट्रभरच्या महापालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये होईल. त्याला मी पाठवीन. हे कोण विचार करताय? अजितदादा. त्याला मी महाराष्ट्रात पाठवीन. या ठिकाणी प्रचारामध्ये तो येईल आणि आम्ही सांगू, की मुंबईची सूत्र याच्याकरता आहेत आणि हा तो माणूस आहे, की ज्याच्या या मुसलमान धर्मांध मुसलमान अजितदादांचा ओवेसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माणसाकरता आम्ही मुंबईत युती देखील तोडली. बघा केवढा मोठा त्याग केला आम्ही. तो हा तुम्हाला हवा तसा कट्टर धर्मांध असा हा नवाब मलिक. मग त्याचा फायदा त्यांना पिंपरी चिंचवडच्या मुसलमानांमध्ये होईल. सगळीकडे होईल महाराष्ट्रामध्ये. संभाजीनगरला होईल. जिथे-जिथे ते निवडणूक लढतील, त्या प्रत्येक ठिकाणी युती असो अथवा नसो, काही ठिकाणी युती होणार. ते युती करणार. तिथे तर होईलच, पण जिथे नाही तिथे देखील होईल. आणि अजितदादांचं म्हणणं असं आहे, की एका नवाब मलिकला मी अकोमोडेट करतो. याच्यामुळे युती इन टोटल 100% युती ही मुसलमानांविरुद्ध आहे, असं जे वातावरण निर्माण करतात, काँग्रेसवाले करतात मुख्यतः, की बघा मुसलमानांनो तुमच्या विरुद्ध युती आहे. त्याला थोडासा सेटबॅक बसतो. म्हणजे ते ज्यावेळेला म्हणतील, की बघा, ही युती मुसलमानांविरुद्ध आहे. अरे तू मुसलमान आहेस, तू कशाला युतीला मतं देतो? त्यावेळेला भाजपचा पण फायदा असा होऊ शकतो, की अरे डायरेक्ट युती नसली तरी महाराष्ट्रात ज्यांच्याशी आमची युती आहे अजितदादांची, त्यांचा आहे ना हा कट्टर मुसलमान नवाब मलिक. म्हणजे आम्ही मुसलमानांच्या विरुद्ध नाही, आम्ही राष्ट्रद्रोही मुसलमानांच्या विरुद्ध आहोत. अर्थातच नवाब मलिकवर त्यांचे 2 ठपके आहेत. एक तो दाऊद गँगशी संबंधित आहेत. त्याच्याकरता तो जेलमध्ये पण जाऊन आलाय. आता तो प्रकृतीच्या कारणाकरता बाहेर आहे. ॲक्टिव्हिटी सगळ्या करतोय. त्याचा जामीन काही रद्द करायला सरकार जाणार नाही. मग कशाला जातील? आता अजितदादांचा तर तो काय म्हणतात त्याला उजवा हात आहे. तर ते कशाला जातील? त्यामुळे त्याचा जामीन असं करू शकतं सरकार. सरकार ठरवलं तर करू शकतं, की हा बघा हा सगळा राजकीय सहभागामध्ये हा इकडे दावा करतो मी मेडिकल ग्राउंडवर बाहेर आहे. प्रत्यक्षात हा सगळा ॲक्टिव्ह आहे. जामीन रद्द करायचा अर्ज करू शकतो. पण केला का? नाही केला. कारण त्यांनाही असला एक धर्मांध कट्टर ओवेसीला पॅरलल मुसलमान अजितदादांकडे असणं फायदेशीर आहे. मग ते बघा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर असल्यामुळे शिंदे हे तसं चातुर्याने हे खेळ खेळत आहेत, की नवाब मलिकचं नाव घेऊन ते युती करायचं टाळत आहेत. म्हणजे ज्या 10 जागा त्यांना द्यायच्या अजितदादांना त्याही मुंबईत द्यायला नकोत.
कारण तुम्ही तर आमच्याबरोबर नाहीच आहात, मुंबईत तुमची आमची युती नाही, तुम्ही उभे करा. त्याचा एक फायदा असा अजित पवारांकडून भारतीय जनता पक्ष आणि शिंदेना अपेक्षित आहे. तो काय माहिती आहे का? तो लक्षात घ्या. त्याच्याबद्दल फारसं कुठे कोणी बोललं नाही अजून. मीच मला कदाचित वाटतं पहिल्यांदा बोलत असेल, की मुंबईमध्ये अजितदादा जिथे-जिथे मुसलमान मोठ्या संख्येने आहेत किंवा जे मतदार हे मुसलमान आहेत आणि निर्णायक आहेत. त्या वॉर्डमध्ये मुंबईच्या, त्या ठिकाणी युती नसेल तर 10 कशाला उभे करतील? मुंबईमध्ये 40 मतदारसंघ असे आहेत, 40 227 पैकी, की जिथे मुसलमान ठरवतात की तिथला नगरसेवक कोण असेल. आतापर्यंत ते काँग्रेसच्या बरोबर राहिलेत, राष्ट्रवादी बरोबर काही प्रमाणात राहिलेत. काही प्रमाणामध्ये त्यांनी मागच्या वेळेला शिवसेनेच्याही काही लोकांना मतदान केलेलं आहे. आता या विधानसभेच्या वेळेला, कारण उद्धव त्यावेळेला महाआघाडीमध्ये असल्यामुळे. पण जर अजितदादा आले नाही, तर या नवाब मलिकचं एक सोडा. पण नवाब मलिक उभा राहणार नाही. त्याची मुलगीच आता आहे एक, जे आमदार आहे आणि आणखीन त्याचे नात्यात गोतावळा असेल तेही सगळे तो उभा करीलच. पण मुंबईमध्ये कदाचित शक्यता अशी की ज्या 40 मतदारसंघामध्ये मुसलमान आहेत, निर्णायक, त्या 40ही मतदारसंघात अजितदादा उभे करतील. 25 तर करतीलच करतील. हे 25 मुसलमान जे उभे राहतील अजितदादांतर्फे, जे एरवी महायुतीत आले तर राहणार नाही, कारण 25 जागाच देणार नाहीत. 10च देणार, हो की नाही? तर ते 25 उमेदवार मुसलमान असल्यामुळे मुसलमानांची जी मतं खातील, त्याच्यामुळे काँग्रेसचे उमेदवार पडतील. काँग्रेसनी जर युती केली मनसे आणि शिवसेना असूनही, तर मनसे आणि शिवसेना आणि काँग्रेस आणि शरद पवार काँग्रेस यांचे मुसलमान पडतील. त्यामुळे हा गेम नेहमी करतं भाजप, की ते ओवेसीला मदत करतात, की तू मुसलमानांची मतं खा. असं तर म्हणतात, की ओवेसीचं 90% फंडिंग हे बीजेपीतूनच येतं त्याला, सगळ्या इलेक्शनला. त्याला निवडून आणण्यासाठी मुसलमान, जिथे भाजपचा येणार नाही हे नक्की आहे, जिथे शिंदेचा येणार नाही हे नक्की आहे, पण जिथे मुसलमान ताकद आहे आणि त्यामुळे मुसलमानांचा येण्याची शक्यता आहे, तिथे त्यांना अजितदादांना पुढे करणं फायदा आहे. म्हणजे नवाब मलिकचा उपयोग ते या ढालीसारखा पण करतायत आणि तलवारीसारखा पण करतायत. नवाब मलिक त्यांना दुहेरी उपयोगी पडतो. एक तर त्यांचं हिंदुत्व जरा झळाळतं, की बघा नवाब मलिकला दिलं. आता गुन्हेगारी नवाब मलिकची हा काही मुद्दा असू शकत नाही, कारण यांच्याकडे जास्त गुन्हेगार आहेत. एक नवाब मलिक असेल तर यांच्याकडे असे 50 नवाब मलिक आहेत. बीजेपी आणि शिवसेने शिंदे गटात हे सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रात 50 नवाब मलिक आहेत, की ज्यांच्यावर काही ना काही गुन्हेगारीचे आरोप आहेत. तो विषय वेगळा. तो विषय वेगळा ठेवावा लागतो आपल्याला. पण एक गोष्ट नक्की, की अजितदादांच्या बरोबर युती न केल्यामुळे नवाब मलिकच्या नावाखाली मुसलमान 40 उभे राहतील त्यांचे, जे मुसलमानांची मतं खाऊन मुसलमानांचे प्रतिनिधी निवडून येण्याला प्रतिबंध करतील आणि शिवसेना बीजेपीचे आणायला मदत करतील. म्हणजे जी भूमिका ओवेसीला दिली आहे, ती इनडायरेक्टली नवाब मलिकला भाजपने दिलेली आहे आणि इतरत्र ते मिरवू शकतात, की बघा आमचं हिंदुत्व कसं झळाळलेलं आहे. हा गेम आहे, तो लक्षात घ्या. धन्यवाद.